केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज। गेवराई तालुक्यातील चकलांबा गावाच्या हद्दीतील रत्नेश्वर मंदिराचा परिसर आता कचरा कुंडीचे स्वरूप धारण करत असल्याचे चित्र दिसून येत आहे। या मंदिरात जवळून जाणाऱ्या चकलांबा ते गेवराई या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ असते, परंतु या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात घाण साचल्याचे दिसून येते। या रस्त्याने शाळा व कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची तसेच शेतीसाठी जाणारे शेतकऱ्यांची मोठी वर्दळ असते। परिसरात साचलेल्या कचऱ्यामुळे भटके कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येत आहे। हे कुत्रे रस्त्यावर जाणाऱ्या येणाऱ्या तसेच लहान मुलांना विद्यार्थ्यांना अनेकदा पाठलाग करून चावा घेतल्याचे नागरिक व शाळकरी मुलांनी सांगितले। प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कुत्र्याच्या हल्ल्याचा धोका निर्माण झाला आहे। शेतकरी हा सकाळ संध्याकाळ शेताकडे जाताना असंख्य कुत्र्यांच्या वावरामुळे प्रचंड भीतीचा सामना करावा लागत आहे। या परिस्थितीत कोणतीही जीवितहानी झाल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी ग्रामपंचायत चकलांबा यांची राहील। तसेच ही समस्या खूप गंभीर असल्याचेही सामाजिक कार्यकर्ते शरद खेडकर यांनी स्पष्ट केले आहे। विशेषतः रत्नेश्वर मंदिर सारख्या धार्मिक स्थळाभोवती अस्वच्छतेने कळस गाठला असल्याने गावातील नागरिकांच्या आणि भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहेत। आमचे प्रतिनिधी असलम कादरी, ब्युरो रिपोर्ट, चौफेर महाराष्ट्र। ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेअर करा।